चला मैत्रिणींनो, आज बेत आहे मसुरा, अख्खा मसुरा याची भाजी. कारण श्रीचा डबा द्यायचा आहे. श्रीच्या डब्याला वेळ झालेला आहे आणि आज मला सगळ्याच कामांना वेळ झालेला आहे. कारण महिन्यातले ते 4 दिवस असतात बघा, त्यावेळी मला खूप त्रास होतो, खूप पोटात वगैरे दुखतं. मग मी झोपूनच टाकते. आणि आज सकाळपासून खरोखरच असं उठू वाटेना झालेलं, इतकं कंटाळा आलेला होता. पोटात पण दुखत होतं आणि पूर्ण अंग सगळं दुखत होतं. त्यामुळं झोपत बसत उठत मी आज कामं केलेली आहेत. कोणाकोणाला असा त्रास होतो नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री गेलेला आहे शाळेला आणि हे आलेले आहेत कामावरून आणि गेलेले आहेत दुकानात. तर मी आता श्रीचा डबा आधी बनवते, कारण त्याला डबा पोच करणं महत्त्वाचं आहे. आणि कुकरची अवस्था बघू शकता तुम्ही. कुकरच्या टोपणाचं जे दांडा असतो तो पण मोडलेला आहे आणि पुढचा जो दांडा असतो तो सुद्धा मोडलेला आहे. तसंच मी वापरते. एकदा दिले यांना बसवायला, तर यांनी चुकीची मूठ बसवून आणली. ते कुकरला अजिबात बसच ना. मग मी काढून टाकलं आणि परत आहे असं वापरायला चालू केलेलं आहे. कसं होतं, सगळं रिपेअर करण्यासाठी गावात जावं लागतं, त्यामुळं जाताना लक्षातच राहत नाही. रात्री खूप पोटात दुखत होते, त्यामुळे मी भांडी वगैरे तशीच टाकली आणि पसारा बघू शकता किचन ओट्यावर. आधी मसुरा लावून घेते, कुकर धुवून व्यवस्थित, आणि त्यानंतर मग भांडीचंही घासून घेते. अजून कपडे धुवायचे आहेत. आत्ता फक्त मी पारोसा जो केला होता तो काढलेला आहे. एकदा जर कामाला वेळ झाला तर पूर्ण दिवसभर ती कामं रेंगाळत बसतात. सकाळी उठून जर लवकर आपण कामं आवरलं तरच मग ते आवरतात, नाही तर दिवसभर मग कामं तशीच राहतात. श्रीला मसुराची भाजी खूप आवडते, त्यामुळं मसुरा आणि चपाती आधी बनवणार आणि त्याला डबा देणार. कारण 1 वाजेपर्यंत त्याला डबा पोहोच व्हावा लागतो. बघू शकता तुम्ही अवस्था कुकरच्या टोपणाची. कुकर लावून घेतलेला आहे. आता पटणं भांडी घासून घेते, कपडे धुवून घेते आणि मग चपात्या बनवते. आधी चपातीचं पीठ पण मळून ठेवते. म्हणजे चपातीचं पीठ मळून ठेवलं की कसं होतं, भिजलं की मग चपात्या खूप मऊसूत होतात. आणि ह्या साहेबांचं बघू शकता अजिबात कॅमेरामध्ये येत नाहीत. आता त्यांना माहिती आहे मी कॅमेरा चालू केलेला आहे, त्यामुळे तिकडं तोंड करून पाणी पित आहेत आणि तोंड अजिबात इकडं करणार नाहीत. बघू शकता तुम्ही, मी किती पण कॅमेरा त्यांच्या पाठनं फिरवला तर अजिबात तोंड कॅमेऱ्याकडे करणार नाहीत. त्यांना काय प्रॉब्लेम आहे कॅमेऱ्यात अजिबात येत नाहीत. श्री येतो पण हे कधीच कॅमेऱ्यात येत नाहीत. आणि यांना डब्याची पिशवी श्रीची आहे ती गावानं झालेली आहे. मी मुद्दामनं त्यांना शूट करत आहे आणि ते मला मुद्दामनं सारखं विचारतात, पिशवी कुठं आहे ती आधी दे, मी जातो, मग तुला काय शूट करायचं ते शूट करत बस म्हणून. आणि आमच्या दोघांसाठी मम्मी बनवलेलं भरलं वांगं खूप छान झालेलं. कसं बनवलं, काय बनवलं ते लॉंग व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. भरल्या वांग्यासोबत खरं म्हणजे भाकरी पाहिजे, भाकरी असली खूप छान वाटतं. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.